ऍडव्हान्स? हो, ऍडव्हान्स. JK सरांना माहिती असेलच ना हे. नाही नाही, त्याचा काही इश्यू येणार नाही. माझ्या अकाउंट मधूनच देणार आहे तुला. 2 लाख चालतील ना? 2 लाख पुढच्या 2 महिन्यांचा प्रश्न सुटेल. अगं पण तू एवढं कशाला करतेस पर्सनल अकाउंट वरून वगैरे? काही गरज नाही. पण ठीक आहे, म्हणजे तुला माहितीच आहे माझी परिस्थिती. बाकी सोड, तू सांग कुठे भेटायचं? माझ्या घराच्या पुढच्या सिग्नलला. निघतो. लगेच नाही, उद्या भेटू आपण. बाय. बघितलंस का अनुप्रिया, पैशांनी प्रेम कसं विकत घेता येतं ते. दे दे दे. अरे जड आहे बाळा. ठेवतो दे. थांब 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 थांब. पडेल हा, सामान पडेल. चल. आई हे कसलं सामान आहे? अरे उद्या गुरुपौर्णिमा आहे ना. अरे हा, तू दमली असशील, मी पाणी आणतो. थँक्यू माझ्या बाळा. आई आपल्या घरी ती दरवर्षी पूजा असते ती हेच ना? हो, हीच ती गुरुपौर्णिमेची पूजा. आई टीचर्स डे पण असतो ना, मग त्यात आणि यात काय फरक आहे? म्हणजे हा काय हिंदू ट्रेडिशन मधला टीचर्स डे का? प्रथम तुला आणखीन कन्फ्यूज करू? तुला माहितीये गुरुपौर्णिमेला व्यास पौर्णिमा पण म्हणतात. पण का? कारण या महिन्यात व्यासांचा जन्म झाला. व्यास ऋषी. आता हे व्यास ऋषी म्हणजे कोण विचार? ज्यांनी महाभारत लिहिलं ते. कळलं? अच्छा, महाभारत म्हणजे तशी ती मोठी बुक येतेच ना? बरोबर. पण मग आपण त्यांची पूजा का करतो? त्यांची म्हणजे फक्त त्यांचीच पूजा करतो असं नाही. ही पूजा एक फक्त निमित्त आहे. या पूजे थ्रू आपण आपल्या सगळ्या टीचर्ससाठी ग्रॅटिट्यूड व्यक्त करतो. आपण स्कूलची फीस देतोच ना, मग वेगळा ग्रॅटिट्यूड का द्यायचा आहे? प्रथम मला सगळ्याच गोष्टींची किंमत अशी पैशात करता येत नाही. आता नसेल, पण पूर्वीच्या काळी टीचर्सना फार महत्व होतं. कारण टीचर्स फक्त आपल्याला पुस्तकातला अभ्यास शिकवत नाही, तर आपल्याही नकळत आपल्याला बरेचसे लाईफ लेसन्स ही देऊन जातात, जे मोठं झाल्यावर आपल्या कामी येतात. आता तुझ्याही शाळेत एखादी मॅडम किंवा सर असतीलच ना, जे तुला जास्त आवडतात, कारण त्यांनी अभ्यासा पलीकडेही तुला खूप काही शिकवलंय. आहेत ना? आहेत ना? मग उद्या तुला त्यांना सगळ्यांना थँक्यू म्हणायचंय. आणि फक्त त्यांनाच नाही, आई बाबांनाही आणि मलाही. पण तुला का? मी पण तुझी गुरु आहे. काही या? अरे असं काय करतोस? तुझा अभ्यास कोण घेतं? तुला छोट्या छोट्या गोष्टी कोण शिकवतं? आता आईला पाणी आणून द्यायचंय हे तू कोणाला बघून शिकलास? मलाच ना. तरी तू माझी गुरु नाहीयेस. मी तुझी गुरु आहे. नाही आहेस तू, नाही आहेस माझी गुरु. नाही. बस काय चाललंय तुमचं? अरे वा, जोरदार तयारी सुरू आहे पूजेची. ते आईंकडनं ऐकलं मी, पूजेसाठी शनाया आणि JK सर पण येणार आहेत. खरं आहे का ते? हो खरंय, येणार आहेत. अरे आला तुम्ही? काय पूजेचं सामान. पूजा? कसली पूजा? हो असं काय करताय? उद्या गुरुपौर्णिमा आहे ना. उद्या गुरुपौर्णिमा आहे? हो, तुमच्या लक्षात नव्हतं की काय? नाही, माझ्या डोक्यातच नव्हतं. अरे हो, उद्या तुम्ही घरी आहात ना, म्हणजे तुम्हाला घरी राहावं लागणार आहे. काय हो? हा म्हणजे प्रयत्न करतो मी वेळेत घरी यायचा. काय बघ, काम खूप आहे ना, त्यामुळे जरा होऊ शकतं लेट. असं काय करताय भाऊजी? तुम्हाला यावंच लागणार. शनाया आणि JK सर पण येणार आहेत आपल्याकडे पूजेला, हो ना अनु? आईंनी आग्रह केला म्हणून. चांगलंय. JK सरांचं नुसतं नाव ऐकताच चेहरा उतरला भाऊजींचा. सॉलिड ड्रामा होणार आहे.